सर्वप्रथम मी या सर्व जे या घटनेमध्ये मयत झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। एकंदर संख्या आता 30 झालेली आहे। जे 3 सिरियस होते तेही गेल्याची बातमी म्हणजे निरोप मला आता मिळालेला आहे नेपाळवरून। या सर्व 2 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये मी पाहतो आहे की जवळचेच माणसं असल्यामुळे आम्हाला तर दुःख आहे, वेदना आहे। आणि इथं मी कालपासून इथं स्थान मांडून आहे, व्यवस्थांमध्ये आहे। रक्षाताई पण या संदर्भामध्ये नेपाळला गेल्या आणि त्याचा फार फायदा आम्हाला झाला। रक्षाताई गेल्या, त्यांनी पेशंटला धीर दिला, जे डेड बॉडी आहे त्याचं लवकर PM केलं। त्यांनी सगळ्या त्या परदेशामधून असल्यामुळे नेपाळमधून आपल्या देशात आणण्याच्या परवानग्या काढल्या। सगळे डेड बॉडीज जे आहेत, नाही तर असं कधी होत नाही की दुसऱ्याच दिवशी डेड बॉडी ताब्यामध्ये येते, असं कधी होत नाही। दुसऱ्या दिवशी फिनरल होतं असंही होत नाही परदेशामध्ये असताना। पण या ठिकाणी रक्षाताईंच्या मदतीने हे सर्व शक्य होऊ शकलं। रक्षाताईंनी त्या ठिकाणी एअरफोर्सचं विमान केंद्र सरकारच्या माध्यमातून ते मागवलं आणि तिथेही जवळपास 26 ॲम्ब्युलन्स कलेक्टरांच्या माध्यमातून इथं ठेवल्या आणि ह्या सगळ्या डेड बॉडी त्यांच्या घरपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले। आता ह्या सगळ्या डेड बॉडी घरापर्यंत पोहोचलेल्या आहे आणि आता काही वेळातच त्या सर्वांचं फ्युनरल त्या ठिकाणी होईल। एकंदरीत 25 डेड बॉड्या आता रक्षाताईंनी सोबत म्हणजे येऊन म्हणजे रक्षाताई एअरफोर्सच्या विमानामध्ये होत्या, त्या डेड बॉड्या त्यांच्यासोबत होत्या आणि रक्षाताईंनी इथपर्यंत येऊन त्या व्यवस्था सगळ्या केलेल्या आहे। आणि या सर्व परिसरामध्ये एक शोक अशा स्वरूपाचा पसरलेला आहे। सर्व परिसर 2 दिवस झाल्यापासून जागलेला आहे। आता त्यांचं फ्युनरल होईल। फ्युनरल झाल्यानंतर एकूण आता मृत्यूचा आकडा किती झालेला आहे? एकंदर 27 जण आधी होते। आता जे 3 सिरियस होते तेही मृत झाले असं मला निरोप आता आला नेपाळवरून। त्यामुळे एकंदर मृतांची संख्या 30 आहे। तर 30 पैकी 2 जर सोडले, ड्रायव्हर आणि क्लीनर, तर 28 लोक हे आपल्या परिसरामधले आहे। याच्यात कोणी बेपत्ता आहे? एक मुलगी बेपत्ता आहे, तिचा अजून तपास लागलेला नाही। तिचा शोध सुरू आहे, ती पाण्यामध्ये वाहून गेली लांबवर अशा स्वरूपाचं पोलिसांचं म्हणणं आहे। आता त्या 3ची व्यवस्था उद्या करता येईल। रक्षाताई त्या संदर्भामध्ये बोलतील। अजून रक्षाताईला निरोप मिळाला आणि मला मिळाला, कदाचित रक्षाताई नाही मिळाला असेल। जेवढे तिथं जखमी पेशंट आहेत त्यांची व्यवस्था रक्षाताईने केलेली आहे आणि जेवढे या संदर्भामध्ये आहेत तर यामध्ये सर्वांची व्यवस्था करण्याचा केंद्र सरकारच्या माध्यमातून रक्षाताईंनी प्रयत्न केलेला आहे। मदतीसाठी नुकसान भरपाईसाठी काही शासनाकडे पाठपुरावा केला तुम्ही? आता या सर्व मृताच्या नातेवाईकांना काही मदत मिळावी असं राज्य सरकारकडे विनंती करू। आता राज्य सरकार काय निर्णय घेतं काय नाही, विदेशामध्ये मृत झाले, राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेतं ते बघूया। आता बहुत सुधाकर जावळे जे मयत झाले ते आपले एकदम समर्थक होते, कट्टर समर्थक म्हणून। सुधाकर जावळे हा आमचा कार्यकर्ता नव्हता, तो माझा सवंगडी होता। 35 वर्ष आधीपासून पहिल्या निवडणुकीपासून आम्ही एकत्र काम करत आलो। त्यावेळेस तो यंग होता, नंतर त्याचं लग्न झालं, मुलं झाले। आम्हाला त्या संदर्भामध्ये खूप सहकार्य सुधाकरचं झालं। भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्याने बरेच वर्ष काम केलं। त्याची पत्नी जी आता वारली ती सभापती होती पंचायत समितीची, नगरपालिकेला होती। अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। आणि जे कार्यकर्ते गेले संदीप वगैरे हे सगळे भारतीय जनता पार्टीचे होते। दर्यापूरचे आमचे जे महिला मरण पावली ती आमची उपसभापती, पंचायत समितीची उपसभापती होती। एकंदरीत सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, सक्रिय कार्यकर्ते होते। उद्या तुम्ही जाणार मी शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं, पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही। मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की अजून कसं काय निमंत्रण आलं नाही। कार्यकर्ते सोडून द्या, ही की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे, शासकीय सभा आहे।
त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं, तो प्रोटोकॉल आहे. पण या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही. निमंत्रणाला जाणार का भाऊ रात्रभरात समजा? आणि आता निमंत्रणात माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले आहे. माननीय पंतप्रधानांचा दौरा उद्या आहे आणि अशा स्थितीमध्ये ही घटना घडलेली आहे. त्यामुळे आज पंतप्रधानांचं उद्या सभा आहे. आणि पंतप्रधानांच्या सभेला हे होऊ नये म्हणून आज रात्री त्याचा सर्वांचा फिनरल आटोपण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय निर्णय झाला? पंतप्रधानांची सभा उद्या आहे. उद्या फिनरल करायच्या ऐवजी आज रात्रीच्या सर्वांचं फिनरल व्हावं, म्हणजे मग हा अध्याय जो याचा आहे तो आज संपू शकेल आणि पंतप्रधानांच्या सभेला कोणताही अडथळा येणार नाही. नाहीतर मग असं चित्र आलं असतं की माननीय पंतप्रधानांची सभा तिकडे सुरू आहे आणि इकडे जवळपास 30 लोकांचं फिनरल त्या ठिकाणी सुरू आहे. हे चित्र चांगलं दिसलं नसतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.